आज जास्त काही काम केलंच नाही, नुसतं खाल्लं फिरलो आणि निवांत झोपलो. तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या निवांत व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला आणि आपली गाडी काढून पोहोचलो जिम मध्ये. गेल्या गेल्या बजरंगबलींचं दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. असं जरा जोर मारलं, अंगात वेगळाच जोश होतोय बघा. आजचा फोकस होता बॅक आणि बायसेप्सवर. आणि मागच्या आठवड्यात भावांना आपण लाईट वेट वर्कआउट केला, त्याचा रिझल्ट एकदम मस्त आला. पण ह्या आठवड्यात आपण रेग्युलर वेटनं वर्कआउट करणार आहे. मग सुरुवातीला बॅक वर्कआउट करून बॉडीला स्टार्टर मारला, त्यानंतर केला एकदम हार्ड बायसेप्स वर्कआउट. लास्टला रोपवर हॅमर घेऊन एकदम वाढीव पंप काढला आणि 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग करून आपला आजचा सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर घेतला आपला प्रोटीन शेक आणि एनर्जी रिस्टोर केली. नंतर आवरून निघालो आपल्या उद्योगाला. आणि जाता आता ही बिल्डिंगची लाईट बिल पडलेली दिसली म्हणून उचलून ठेवली. असं जरा पुण्याचं काम केलं पाहिजे कधीतरी. मग मॅडमला घेऊन निघालो आपल्या मार्गाला. आणि आज शाळेचा पहिला दिवस होता म्हणून आपली सगळी भाऊ आणि बहिणी शाळेत चालली होती. मग मॅडमला कॅफेवर सोडलं आणि पोहोचलो शॉप जवळ. तेवढ्यात मोरे भेटले, पण शेट फोनवरच बिझी होते. मग शॉपवर पोहोचलो, शटर ओपन केलं आणि बाहेरचा काउंटर साफ करून आपला सगळा सेटअप लावला आणि शॉप मधली साफसफाई करून घेतली आणि देवपूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने केली. थोड्या वेळाने गाडी काढून निघालो एका कामाला आणि तिथनं पवार साहेबांवर गेलो जेवायला. एकदम मस्त स्पेशल थाळी जेवलो आणि आज भाऊंनो डाएटला सुट्टीच टाकली. जेवण झाल्यावर निघालो घरी. जाता आता शाळा सुटली होती. भावांनो, सगळ्यांनी घरी जाऊन अभ्यास करा, मोबाईल जरा कमी बघा आणि बघितला तरी तुमच्या ह्या भावाचा व्हिडिओ लाईक करा. मग घरात पोहोचल्यावर मस्त फ्रेश झालो आणि जेवण जास्तच झालं म्हणून झोपच यायला लागलेली. मग मस्त फॅनच्या हवा खात झोपलो आणि उठल्यावर परत निघालो शॉपवर. शॉपवर पोहोचल्या किशोरनं दिली कॉफीची ऑर्डर. पण विषय असा झाला की ट्रायपॉड घरीच राहिला होता. मग एका हातानं कॉफी बनवली आणि एका हातानं व्हिडिओ घेतला. नंतर बनवली आपली फेवरेट ब्लॅक कॉफी आणि कॉफी पिऊन आपल्या आजच्या निवांत दिवसाचा एंड केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.